नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आरंभ या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आपण 5वी आणि 8वी या शिष्यवृत्ती परीक्षांची तयारी करून घेतो आपल्या ई क्लासद्वारे. तर आता आपण 5वीच्या स्कॉलरशिपमध्ये बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर आहोत. आता आपण समसंबंध या टॉपिकचा आज आपण इथे अभ्यास करणार आहोत. समसंबंध म्हणजे काय? आपल्याला दोन पद दिलेले असतील, पहिलं पद, दुसरं पद, त्याचा एक काहीतरी संबंध असेल आणि तसाच संबंध आपल्याला काय करायचा आहे, पुढचं तिसरं पद आणि चौथं पद याच्यामध्ये लावायचे. मग आपल्याला एक तर तिसरं पद मिसिंग देतील किंवा चौथं पद मिसिंग देतील. अशा पद्धतीने दोन्हीपैकी एक पद मिसिंग देऊन आपल्याला सांगतील की समसंबंध ह्या दोघांमध्ये आहे, तसाच समसंबंध लावून पुढच्या प्रश्नाचं उत्तर द्या. मग याच्यामध्ये घेताना काय करतील ते शब्दसंग्रह, आकृती आणि संख्या असे तीनही प्रकार मिळून आपल्याला 5 क्वेश्चन्स विचारले जाणार याच्यावर. ते दरवर्षी म्हणजे एका वर्षात एका पेपरमध्ये 5 क्वेश्चन्स या समसंबंधावर येतात. तुम्हाला ते सर्व त्याची उत्तरं बरोबर देता आली पाहिजे. 5 गुणिले 2 म्हणजे 10 मार्क्स तुमचे इथनं फिक्स होणार आहेत. 100 पैकी 10 मार्क्स तुमचे जर इथनं फिक्स असतील तर समसंबंध हा टॉपिक किती महत्वाचा आहे. एकदा तुम्हाला हे समजलं की पुढे तुम्ही सोडवायला व्यवस्थित मोकळे. चला मग डिरेक्टली आपण प्रश्नामधनं पाहूया आता की समसंबंध कसा लावायचा. काय म्हटलं इथे, खालील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. तो संबंध शोधा व प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या उत्तराचा पर्याय रंगवा असं तुम्हाला सांगितले. असा आपला प्रश्न आहे. आता इथे काय काय दिले पहा. पहिल्या प्रश्नामध्ये पहा, कर्मवीर भाऊराव पाटील आणि इथं क्वेश्चन मार्क दिला आणि पुढे बिरसा मुंडा दिले. म्हणजे काय केलंय रे, ही एक पदवी आहे, ही काय आहे, एक पदवी, आणि हे काय आहे, व्यक्ती. म्हणजे कर्मवीर कुणाला म्हणतात तर कर्मवीर भाऊराव पाटील यांना काय म्हणतात रे, कर्मवीर असं म्हणतात. तर असाच संबंध आपल्याला काय जोडायचे, म्हणजे इथं पण काय असेल, पदवी असेल आणि ही व्यक्ती असेल. मग जे बिरसा मुंडा आहे, आदिवासी लोकांचे नेते, त्यांना काय म्हणतात रे, त्यांना जननायक असं म्हणतात. काय म्हणतात त्यांना, जननायक. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर बरोबर आहे. आता लोकमान्य कोणाला म्हणतात आपल्याला माहिती, लोकमान्य टिळक. महर्षी कुणाला म्हणतात रे, महर्षी कर्वे. तसेच सेनानायक असं काही नाहीये, त्यांना जननायक म्हणतात. ते जननायक आणि सेनानायक यामध्ये कन्फ्युज होण्यासाठी तुम्हाला दिलेले आहे, परंतु जननायक हे आपलं उत्तर बरोबर आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करणार आहात, समसंबंध या प्रकारामध्ये सोडवणार आहात. पुढचा पहा काय म्हटलंय, गाय हंबरणे तर माकड क्वेश्चन मार्क. म्हणजे गाय आणि हंबरणे याच्यामध्ये जसा संबंध आहे तसाच तुम्हाला माकड आणि पुढच्या पदामध्ये लावायचा आहे. आता गाय हंबरणे म्हणजे काय दिलाय, हे प्राणी दिलाय आणि त्याचा आवाज दिलाय. प्राणी आणि त्याचा आवाज म्हणजे गाय काय करते तर हंबरते. मग माकड हा प्राणी, प्रश्नचिन्हात जागी त्याचा आवाज येणार. तर माकड कसा आवाज काढतं रे, माकड भुबुक्कार करतं. काय करतं, भुबुक्कार करतं. म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आपण आपल्या मराठीच्या लेक्चरमध्ये प्राणी आणि त्यांचे आवाज व्यवस्थितरित्या कव्हर केलेले आहे. गुदकार कुणाचा असतो, गुदकार हा घुबडांचा असतो. कोणाचा असतो, घुबडांचा. चित्कार कोणाचा असतो रे, चित्कार हा हत्तींचा असतो. त्यानंतर केकारव किंवा केकावली कुणाची असते रे, ते मोराची असते. केकावली मोराची असते. तर अशा पद्धतीने तुम्ही समसंबंध या प्रकारातील प्रॉब्लेम्स किंवा उदाहरणं सोडवणार आहात. आता हे आधीचे दोन जे प्रश्न होते ते शब्दसंग्रह याच्यावर होते. कशावर होते, शब्दसंग्रह याच्यावर होते. आता पुढचा प्रश्न जो पहा तो आकृती या घटकावर आहे. आता इथं पहिल्यांदा आपण संबंध शोधायचा. या दोन पदामध्ये संबंध शोधला तुम्ही की पुढचं पद आणि त्याच्या पुढचं पद म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी येणारं पद हे तुम्हाला शोधता येईल. आता इथं काय केलंय पहा, आधी एचं काय झालंय रे, ते उलटा झालेला असा. ए उलटा कधी होतो, जेव्हा त्याची पाण्यातील प्रतिमा असते तेव्हा. म्हणजे इथलं जे लेटर आहे फर्स्ट लेटर त्याचं काय झालंय रे, पाण्यातील प्रतिमा झाली. मग हा जो एम आहे, एम, त्याचं देखील काय होणार रे, पाण्याची प्रतिमा होणार. मग एम ची पाण्याची प्रतिमा कशी होईल ते आपण काढून दाखवतो मी तुम्हाला. अशी उलटी होईल, वरचा भाग खाली, खालचा भाग वर. तसा एम कुठे दिसतोय पहा, इथं पण एम आहे, उलटाच आहे. इथे देखील एम उलटाच आहे, इथे पण एम उलटाच आहे आणि इथेही एम उलटा आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला समजणार नाही. पुढचं पाहूया आता. आता टी, टीचं काय झालंय रे, टीचं पण टी उलटा झालेला आहे. म्हणजे टीचं देखील काय केलेलं आहे, टीचं देखील पाण्यातील प्रतिमा आपल्याला दिलेली आहे. मग इथं पुढे आर आहे, आर ची देखील काय होईल रे, पाण्यातील प्रतिमा होईल. आर ची पाण्यातील प्रतिमा कशी होईल, अशी होईल.
अशी पाण्यातील प्रतिमा कुठे दिसते पहा, इथे दिसते, इथे दिसते, इथे दिसत नाही, हे चुकलंय. म्हणजे 3 हा पर्याय कट झाला, तर ते इथे दिसत आहे. आता बाकीच्या 3 मध्ये आपल्याला शोधायचे. फक्त तिसरा आपण काय करूया आता, कट करूया, म्हणजे याचा आता विचार करायचा नाही. आता एच पहा, एच इथे एचचं एचच झालेलं आहे. आता एच हा असं लेटर आहे, त्याची आरशातील प्रतिमा देखील एचच राहते आणि त्याची पाण्यातील प्रतिमा देखील एचच राहते. म्हणजे याच्यावरून तुम्हाला समजलं नाही नक्की आरशातील केली की पाण्यातील केली. पुढचं पी पहा, पी वरनं समजेल पहा. पीचं काय केलंय रे, पीची डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे केली. म्हणजे पीचं काय केलंय रे, असं केलंय. तर ही काय झाली, त्याची आरशातील प्रतिमा झाली. म्हणजे खालचे जे लेटर्स आहेत त्यांचे दोघांचे काय केलेली रे, आरशातील प्रतिमा केली. जसं वरचे पाण्यातील प्रतिमा केली, वरचं पाणी आणि खालचा आरसा, आरशातील प्रतिमा आहे. मग आय याची आरशातील प्रतिमा कशी होईल, आयची आरशातील प्रतिमा सेमच राहते, तर आय तसंच राहील. त्यामुळे आपल्याला समजलं इथं आय आहे पहा, इथं आय आहे, इथं मात्र आय आडवा केलेला आहे. त्यामुळे असं काही होईल का, नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 देखील आपला कट झाला. आता ई पहा, ई इथे ई आहे, ईचा आरशातील प्रतिमा कशी होईल रे, मी करून दाखवतो तुम्हाला. ईची आरशातील प्रतिमा अशी होऊन जाईल. तर असं कुठे दिसतंय पहा, इथे ई जशा तसं दिसतोय, असं होणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 मधला ई जो आहे तो आपलं उत्तर बरोबर आहे. तर अशा रीतीने तुम्ही काय करणार आहात, समसंबंध सोडवणार आहात. आता पुढे क्वेश्चन दिलेला आहे, तो क्वेश्चन पाहूया. त्यामध्ये संख्या दिलेल्या आहेत. काय दिलेलं आहे, संख्या दिलेल्या आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि आपला संबंध लावायचा प्रयत्न करा. पाहूया तुम्हाला येतंय का, नसेल तर मी लगेच सांगतो. ठीक आहे, तुम्ही शोधलं असेलच उत्तर. आता इथे संबंध काय लावलाय पहा, 4 गुणिले 2 असं जर आपण केलं तर ते येतं 8. आणि 8 मध्ये काय केलं यांनी, त्या दोघांमधला फरक म्हणजे 4 वजा 2 यातला फरक येतो 2. तो 2 काय केला याच्यात जर मिळवला तर ते उत्तर येतं 10. म्हणजे अंकांचा गुणाकार अधिक अंकातील फरक असा जर संबंध लावला, तो संबंध इथे लागत आहे. मग पुढे जर पाहिलं आपण, कारण तुम्ही बघा इथे 42 10 होते आणि 93 इथं संख्या दिलेली आहे आणि ऑप्शन मध्ये सगळे नंबर त्याच्यापेक्षा छोटे आहेत. म्हणजे असंच काहीतरी वेगळं लॉजिक इथे लागणार आहे. आता 93 जे आहे, 93चं काय झालं रे, मग अंकांचा गुणाकार करायचा. आता 9 गुणिले 3, 9 गुणिले 3 किती होतं, 9 त्रिक 27, 27 आणि याच्यामध्ये काय मिळवायचं, त्याच्या अंकातील फरक. आता 9 वजा 3 अंकातील फरक कसा काढायचा, वजाबाकी करू. 9 वजा 3 6 येतं, याच्यात 6 जर आपण मिळवलं तर 27 आणि 6 किती होतात रे, 33 होतात. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. तर पुढचे प्रश्न पाहूया अजून, म्हणजे अजून तुमचं थोडं प्रॅक्टिस होऊन त्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. तुम्ही याच्यामध्ये जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल बुद्धिमत्ता या विषयामध्ये, तेवढं तुम्हाला जास्त मार्क्स मिळणार आहेत. पुढे पहा आता काय म्हटलंय, प्रश्न तोच आहे की पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे, अगदी तसाच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात तुम्हाला लावायचा आहे. सेम प्रश्न. आता इथं काय केलंय पहा, महाराष्ट्राच्या समोर काय दिलंय, राज्यपाल दिलंय. तर भारताच्या समोर काय असेल असं तुम्हाला विचारलं. म्हणजे महाराष्ट्रासाठी राज्यपाल आहे, तर भारतासाठी कोण असं तुम्हाला विचारले. आता पहा, महाराष्ट्राचा जो प्रमुख असतो, नामधारी प्रमुख म्हणतात त्याला. 2 प्रमुख असतात, एक असतो नामधारी प्रमुख आणि एक असतो वास्तव प्रमुख. म्हणजे जे रिअल पॉवर्स ज्यांच्याकडे असतात ते. नामधारी प्रमुख कोण असतो रे, राज्यपाल असतो. कोण असतो, राज्यपाल असतो. आणि वास्तव प्रमुख कोण असतात, मुख्यमंत्री असतात. तसंच जसं महाराष्ट्रासाठी आहे तसं भारतासाठी देखील आहे. मी तुम्हाला पुढच्या पेजवर दाखवतो. महाराष्ट्राचे नामधारी प्रमुख कोण आहेत, राज्यपाल, जसं आता मी तुम्हाला सांगितलं. आणि वास्तव प्रमुख कोण आहेत रे, वास्तव प्रमुख कोण आहेत, मुख्यमंत्री. तसंच इंडिया दॅट इज भारताचे नामधारी प्रमुख कोण आहेत, नामधारी प्रमुख आहेत राष्ट्रपती. आणि वास्तव प्रमुख म्हणजे रिअल पॉवर्स कोणाकडे आहेत, तर ते आहेत पंतप्रधान.
प्रधान किंवा प्रधानमंत्री, त्यांना आपण काय म्हणतो प्रधानमंत्री. तर तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय दिलंय नीट पहा. महाराष्ट्राच्या समोर राज्यपाल दिलंय, म्हणजे त्याचे नामधारी प्रमुख तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजे भारताच्या समोर काय येईल रे, त्याचे नामधारी प्रमुख राष्ट्रपती. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. महाराष्ट्राच्या समोर राज्यपाल तर भारताच्या समोर राष्ट्रपती, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा पहा, आकृतीचा प्रश्न आहे. काय म्हटलं इथे, काय केलंय तुम्हाला, इथे एम दिलेला आहे, त्याच्या खाली त्याची पाण्यातील प्रतिमा दिलेली. त्या एम ला काय केलं यांनी, थोडा असा फिरवलाय, असं इकडे फिरवलाय, उलटा डाव्या साईडला फिरवलं, त्याला आडवा पाडला आणि त्याची आरशातील प्रतिमा तुम्हाला दिलेली, किंवा ही पूर्ण जी फिगर आहे पूर्ण त्यालाच काय केलं त्यांनी रे, आडवं पाडले डाव्या साईडने. त्याला काय केलं त्यांनी, डाव्या साईडनी आडवं पाडले, म्हणजे याला असं झोपवलंय. तर इथं जर बी आणि डी असेल तर याला जर तुम्ही असं डाव्या साईडला झोपवलं तर काय होईल रे, हा डी वरती जाईल आणि हा बी खाली येईल, आणि तो जसाच तसा खाली येईल. म्हणजे हे आणि हे तुमचं उत्तर बरोबर असणार आहे. व्यवस्थित त्याला आडवं पाडून काढून बघा, पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर येणार आहे. खूप सोपं होतं. पुढचं पाहूया. आता आकृतीच्या आतमध्ये आकृती, आकृतीच्या आतमध्ये आकृती, त्याच्या आतमध्ये अजून एक आकृती, असे जर प्रश्न आले आणि तेच आकृती वापरून पुढचा जर संबंध असेल, म्हणजे पहा ह्या आकृत्या दिलेल्या आहेत तुम्हाला अशा, आणि ह्याच आकृत्या फक्त पुढं एक आकृती बाहेर दुसरी आकृती आतमध्ये असं केलेलं असेल, तर अशा वेळेस काही करायचं नाही. सिंपल एक गोष्ट करायची, त्या आकृत्यांना नंबर देऊन घ्यायचे, 1, 2, 3 आणि 4. म्हणजे 1 साठी काय आपला षटकोन, 2 साठी चौकोन, 3 साठी हे वर्तुळ आणि 4 साठी त्रिकोण. आणि पुढं फक्त पाहायचं किती नंबर कसे आलेले आहेत. आता चौकोनासाठी काय होतं रे आपल्याकडं, 2 होता. त्रिकोणासाठी काय आहे, 4 होता. वर्तुळासाठी 3 होता आणि षटकोनासाठी 1 होता. म्हणजे 1, 2, 3, 4 काय झालेले आहे, 2, 4, 3, 1. सेम तसंच पुढचा संबंध आपण जोडायचा. मग इथे 1, 2, 3 आणि 4 नंबर देऊन टाकायचा, आणि मग त्याचं पुढं काय होईल रे, डेफिनेटली हाच कोड परत रिपीट होईल. कुठला, 2, 4, 3, 1. मग 2 नंबरला काय पाहायचं, 2 नंबरला वर्तुळ आहे, म्हणजे सर्वात बाहेर काय असणार रे, पहिल्यांदा वर्तुळ असणार, कारण हे नंबर आपण काय केले, बाहेर ना आतमध्ये दिलेत. इथे पण बाहेर ना आतमध्ये नंबर आले, इथे देखील बाहेर ना आतमध्ये, म्हणून उत्तरात देखील काय असणार, नंबर बाहेरून आतमध्ये. 2 नंबरला वर्तुळ आहे, सर्वीकडे वर्तुळ आहे, त्यामुळं त्याच्यावरनं नाही डिसाईड करू शकत आपण. त्यानंतर 4 नंबर आलाय, 2 नंबर, 4 नंबरला काय आहे, पंचकोन. आता इथं 4 नंबरला त्रिकोण होता, आणि तो त्रिकोण इथे काय झाला रे, आहे तसाच मोठा झालेला आहे, असा उलटा झालेला नाही, तो जसा आहे तसाच मोठा झालेला आहे. तर पंचकोन पण काय होईल, जसा आहे तसाच मोठा होईल, परंतु इथे पंचकोन उलटा झालाय पहा, इथं उलटा झालेला, त्यामुळे हे येणार नाही. हे येऊ शकतं, हे देखील येऊ शकतं, आणि पुढचं देखील येऊ शकतं. त्यानंतर तिसरी आकृती कुठली आहे, त्रिकोण, आणि तो उलटा त्रिकोण आहे, तो उलटा आहे तसाच तो उलटा येणार. इथं सुलटा त्रिकोण आहे, त्यामुळे हे आकृती कट झालं. इथे देखील सुलटा आहे, हे कट झालं. इथे मात्र उलटा आहे. आणि 1 नंबर सर्वात आतमध्ये, 1 नंबरला काय होता आपला चौकोन, आणि तोच सर्वात आतमध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर बरोबर आहे. अशा आकृतीमध्ये आकृती किंवा आकृतीमध्ये आकृती आली तर तुम्ही पहिलं त्याला नंबरिंग करून घेणार आहात, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. नंबरिंग केलं की तुमचं कन्फ्युजन कमी होणार, डिरेक्टली तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचणार. लक्षात आलं? नेहमी लक्षात ठेवा, अशी जर आकृती समोर दिसली, आकृतीमध्ये आकृती, तर तुम्ही नंबरिंग करणार आहात, बाजूला लिहून घ्या. पुढचा प्रश्न पाहूया. आता प्रश्न काय पहा, 13च्या पुढे 169 अशी संख्या दिलेली, तर 15च्या पुढे काय येईल, आणि तुम्हाला ऑप्शन दिलेले 225, 175, 195. आता बऱ्याच वेळा काय होतं, काही समसंबंधामध्ये 2 समसंबंध लागतात. आता जसं मी असं म्हणलं की मी हा 13चा काय करतो, स्क्वेअर करतो. 13चा काय करतो, स्क्वेअर करतो. तर 13चा स्क्वेअर होतो 169. तुम्ही स्क्वेअर्स पाठ केलेत नसेल तर आत्ताच पाठ करा. 13चा स्क्वेअर्स होतो 169. मग तसाच संबंध मी काय करू शकतो रे, पुढे लावू शकतो. इथे संख्या आहे 15, तर मग मी काय करेल, 15चा स्क्वेअर करेल. तर 15चा स्क्वेअर येतो 225. 225 आहे का, तर आहे. पण इथं काही जण असं लॉजिक लावू शकतात की मी पहिल्या पदाला 13नी गुणलं, तर मी नंतरच्या संबंधामध्ये देखील 13नी गुणेल. तसं जर केलं तर 13 गुणिले 13 169 येतं, बरोबर. परंतु 15 गुणिले जर 13 तुम्ही केलं तर ते उत्तर काय येतं रे, 5 त्रिक 15, 1 3 1 3 आणि 1 4, 0 5 1 5 आणि 1 गुणिले 1 1. तर हे येतं तुमचं पहा
195. किती येतं? 195. म्हणजे 195 देखील ऑप्शन मध्ये आहे. म्हणून ए आणि सी हे दोन्ही ऑप्शन तुमचे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. जर तुम्हाला असे 4 ऑप्शन सलग न देता असं काहीतरी ए आणि बी बरोबर, ए आणि सी बरोबर असं काहीतरी दिलंय, म्हणजे इथं नक्कीच काहीतरी थोडं वेगळं लॉजिक असणार आहे. असं जरी तुम्ही एक संबंध लावला किंवा तुम्हाला समजलं तरी देखील तुम्ही व्यवस्थितरित्या याचं उत्तर देऊ शकता. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न तोच आहे आपला की पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या व चौथ्या पदात आहे, तर तो शोधा आणि उत्तर लिहा. आता इथे काय म्हटलंय रे? भाकरी ज्वारी, म्हणजे भाकरी कशापासून बनते? तर ज्वारीपासून बनते. लोणी कशापासून बनेल रे? लोणी ऊसापासून बनेल का? नाही. कैरीपासून बनेल का? नाही. दुधापासून बनेल का? हो, दुधापासून बनेल. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. बाजरीपासून लोणी बनेल का? नाही. लक्षात येते? अशा पद्धतीने जो संबंध इथे लावलाय हे व्यवस्थित पाहायचं. किंवा भाकरी ज्वारीपासून बनते तर लोणी दुधापासून बनते. भाकरी ज्वारीपासून बनते तर लोणी दुधापासून बनते, असा तुम्हाला संबंध लावायचा आहे. पुढे पहा आता काय म्हटलंय. ही देखील आकृती खूप सोपी आहे, लक्ष द्या. आता इथे काय केलंय तुम्हाला, जो वर्तुळ आहे वर्तुळाच्या आतमध्ये एक प्लस साइन होतं. आता ते काय झालंय, पुढं असे 2 वर्तुळ आलेले आहेत. एकच्या ऐवजी किती वर्तुळ झाले? 2 वर्तुळ आले. आणि ते स्टार्टिंगला प्लस साइन वर होतं, ते पहिल्या याच्यात खाली आले आणि दुसऱ्यात वर गेले. आणि फक्त उरलेल्या भागामध्ये एक एक छोटीशी लाईन आलेली आहे. त्याला डिवाइड करणारी किंवा त्याचे 2 भाग करणारी लाईन आलेली पहा, ज्या भागात प्लस साइन नाही त्या. तशा पद्धतीने इथे देखील आपण असंच केलं. ही जी आतली आकृती ती एका आकृतीची 2 आकृती होणार, कारण एका वर्तुळाचे किती वर्तुळे झाले रे? 2 वर्तुळे झाली. मग या एका याचं 2 होणार. काय होणार? असे 2 टॅबलेट सारखं होणार. आता इथे प्लस साइन वर होतं स्टार्टिंगला, पुढच्या आकृतीत काय झालं, ते प्लस साइन खाली आलं. म्हणजे हे जे 2 गोल इथे वरती आहेत ते काय होणार? खाली येणार आणि त्याच्या पुढच्या आकृतीत ते वर जाणार. आणि उरलेल्या भागामध्ये एक 2 भाग करणारी लाईन येणार. बाकी आहे तसंच. अशी आकृती कुठे दिसते पहा? अशी आकृती आकृती क्रमांक 1 मध्येच दिसते आपल्याला. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. इथे एक एकच गोल दिलेले आहे, त्यामुळे हे येणार नाही. इथं जशी आहे आकृती, हे गोल वरतीच राहिलेत स्टार्टिंगला, तर ते स्टार्टिंगला वरती न राहतात ते काय होतात, आधी खाली येतात आणि मग वरती जातात. त्यामुळे हे देखील चुकले. इथे देखील एक एकच गोल दिलेला आहे, त्यामुळे हे देखील चुकलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं डेफिनेटली बरोबर आहे. पुढे पहा काय म्हटलंय. 418 तर 600 काय? 418 असं याचं वाचन करायचं. 418 तर 600 काय? तर याला जर तुम्ही छोटं केलं तर हे काय तर बे दुने 4 आणि बे 9 18, म्हणजे 2 असा तो संबंध येत आहे. तर पुढचा देखील संबंध कसा आला पाहिजे मग तो, त्याला जर छोटं केलं आपण तर तो 2 आलेला पाहिजे. म्हणजे काय रे, याला जर 3 ने आपण डिवाइड केलं, 3 दुने 6 आणि पुढे 9, इथं 9 आलं पाहिजे ना. मग 9ला इथं वरची जी संख्या आहे तिला 3 ने भागल्यानंतर 9 उत्तर येतं. मग अशी कुठली संख्या आहे जिला 3 ने भागल्यानंतर उत्तर 9 येतं, तर ती संख्या आहे 27. 27ला जर आपण 3 ने डिवाइड केलं तर 3 9 27 असं उत्तर येतं. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. किंवा याच्यामध्ये अजून काय करू शकता तुम्ही, जर मी इथे 2 ला 2 ने गुणतोय आणि 9 ला 2 ने गुणतोय, म्हणजे दोन्ही संख्यांना 2 आणि 9 याला 2 ने गुणतोय. इथे काय केलंय मी, इथे 2 आणि 9 असलंच पाहिजे. इथे 2 ला मी 3 ने गुणलंय, तर पुढे देखील 9 ला 3 ने गुणेल. मग 9 त्रिक 27 असं देखील तुम्ही काढू शकता. जसं तुम्हाला सोपं जाईल तसं तुम्ही उत्तर काढू शकता. पुढचा प्रश्न पहा काय केलंय. 26 38 तर 48चं काय? 26 ला जर 38 येत असेल तर 48 ला काय येईल? थोडा विचार करायच्यावर. ठीक आहे, सांगतो मी. आता इथं 26 दिलंय. इथं काय केलंय यांनी, अंकांचा गुणाकार केलाय. अंकांचा गुणाकार, अंकांचा गुणाकार करून त्या संख्येत मिळवला. संख्येत मिळवला म्हणजे 2 गुणिले 6 किती होतात रे? 12. आणि हे 12 काय केले यांनी 26 मध्ये मिळवले. किती झाले पहा, 6 आणि 2 8, 2 आणि 1 3 झाले 38 बरोबर. तसंच आता काय करणार आहात तुम्ही, 48 करणार आहात. 4 गुणिले 8, 8 चौक किती रे? 32. हे 32 काय करा तुम्ही 48 मध्ये मिळवा. 8 आणि 2 10, हातचा आला 1, 4 आणि 3 7, 7 आणि 1 8, 80. किती आलं उत्तर तुमचं? 80. पर्याय क्रमांक
2 हे उत्तर बरोबर आहे. अशा रीतीने संख्यांवरचे प्रॉब्लेम तुम्ही सोडवणार आहात. याच्या आधीही आपण संख्यांचा भरपूर सराव केलेला आहे. जे क्रम ओळखण्यामध्ये किंवा चुकीचं पद ओळखण्यामध्ये ते जे लॉजिक आहे तिथले अंकांची बेरीज, अंकांचा गुणाकार, हे सर्व लॉजिक तुम्ही काय करणार आहात, वापरणार आहात. तोच प्रश्न आपला पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे, तो शोधा आणि त्याचा पर्याय निवडा. आता काय म्हटले, ऊस शेत तर भाजीपाला काय, म्हणजे ऊस हा शेतात पिकतो. ऊस हा काय करतो रे, शेतात पिकतो. तर भाजीपाला कुठे पिकतो, तर भाजीपाला मळ्यामध्ये पिकतो. मळा, भाजीचा काय असतो, मळा. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर आहे. आता मंडईमध्ये भाजीपाला पिकतो का, नाही. मंडईमध्ये भाजीपाला विकला जातो. दुकानामध्ये देखील भाजीपाला विकला जातो आणि बाजारामध्ये देखील भाजीपाला विकला जातो. याच्यावरून देखील तुम्ही काढू शकता की ह्या 3 ठिकाणी भाजीपाला विकतो, परंतु मळ्यामध्ये भाजीपाला काय होतं रे, पिकतो किंवा पिकला जातो. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर आहे. आता इथे पहा चिमणी. चिमणी काय दिलंय, नाम दिलंय. तर गेला काय असेल, म्हणजे हे मराठीमध्ये जे आपण शब्दाच्या 8 जाती पाहिल्या, नाम, सर्वनाम, विशेषण, त्यानंतर काय पाहिलं रे, क्रियापद, त्यानंतर असतं क्रियाविशेषण, त्यानंतर शब्दयोगी अव्यय, शब्दयोगी, त्यानंतर उभयान्वयी आणि केवल प्रयोगी. अशा शब्दांच्या ज्या 8 जाती असतात त्यापैकी चिमणीचं काय दिलंय तुम्हाला नाम दिले. तुम्हाला सध्या ह्या 4च जाती मराठीमध्ये अभ्यासायला आहेत. बाकीच्या उरलेल्या 4 ह्या तुम्हाला इंग्लिशमध्ये आहेत. इंग्लिश मधल्या चिमणी हे जर नाम असेल तर गेला काय रे, गेला. तुम्हाला लगेच कळेल की गेला हे काय, क्रियापद आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर बरोबर आहे. आता इथे काय संबंध लावलाय जरा विचार करा. पहिला प्रश्न 53 इथे दिलेले, तो 5 च 12, 5 साठी 12 दिले तर 6 साठी काय असेल. 5 साठी 12 दिले तर 6 साठी काय असेल. काय लॉजिक लावाल तुम्ही, थोडा विचार करा. चला सांगतो मी तुम्हाला. आता यांनी काय केलं, इथं 5 गुणिले 3 वजा 3 किती येतं रे, 5 त्रिक 15 वजा 3 12 आलं. 5 त्रिक 15, 15 मधनं 3 गेले किती राहिले, 12 आले की इथे 12 आलेले पहा. तसंच मग काय करायचं, 6 गुणिले 3 वजा 3 करायचं, म्हणजे हे 6 जे पद आहे ते गुणिले 3, म्हणजे 6 त्रिक किती रे, 18 वजा 3, 18 वजा 3 किती येतात, 15, 18 वजा 3 किती येतात, 15. अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं तुम्हाला. पर्याय क्रमांक 2. आता परीक्षा परिस्थितीने याचं पर्याय क्रमांक 2 आणि 4 देखील बरोबर दिलेला आहे, परंतु तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुमचं एक जरी बरोबर आलं तरी तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. आता प्रश्न त्यांनी ऍक्च्युअली तसा सेट नाही केला पाहिजे की 2 उत्तर यावेत, असं एकच उत्तर आलं पाहिजे. परंतु आपल्याला आपल्या लॉजिकने उत्तर मिळालं. ते जे उत्तर तुम्हाला मिळेल ते लॉजिक जर दोन्हीकडे अप्लाय होत असेल तर ते उत्तर तुम्ही निवडा. ते उत्तर तुमचं डेफिनेटली बरोबर दिलं जाईल. दोनही उत्तर आले पाहिजे असा काही आग्रह धरायचा नाही. आपलं एक जरी आलं तरी आपल्याला मार्क्स मिळणार आहेत. चला तर पुढच्या प्रश्नाकडे पाहूया. काय म्हटलं इथे, 43 96 64 75 34 85. तर प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल. इथे पहा 4 मध्ये 2 मिळवली. पहिल्या संख्येत काय केलं, 2 मिळवलं. तर मी इथे 3 मध्ये पण काय करणार, 2 मिळवणार. मग 3चं काय होईल रे, 5 झालं बरोबर. आता दुसऱ्या नंबर साठी पाहूया. 3 मध्ये 1 मिळवला म्हणजे 1 ऍड केला, तर 4 मध्ये पण देखील काय करणार, मी 1 ऍड करणार, तो झाला 5. नंतर 9 मधनं मी काय केले, 2 वजा केल्यावर 7 येतात, वजा 2 केले. म्हणून मी 8 मधनं देखील 2 वजा केले तर काय आले, 6. तर 6 मधनं 1 वजा केला, 6 मधनं 1 वजा केला तर शेवटचं जे 5 उरलेले येते, 5 मधनं देखील मी काय करणार, 1 वजा करणार, म्हणजे ते येणार 4. म्हणून 55 64 हे लॉजिक मात्र बरोबर बसलं आणि तेच आपलं उत्तर आहे. असं विचित्र नंबर जर दिसले की काहीही संबंध लागत नाही आणि खूप मोठे आहेत, अशा वेळेस असं काहीतरी नंबर व्यवस्थित ऑब्झर्व केले की तुम्हाला ते कळेल. हे गोष्ट तुमची प्रॅक्टिसने डेव्हलप होईल. लक्षात येते. चला मग पुढे पाहूया. अशा विविध प्रश्नांचा कितीही अवघड प्रश्न असला तरी आपण त्याचा सराव करून घेत आहोत आपल्या क्लासमध्ये. तर व्यवस्थितपणे लक्ष द्या आणि प्रत्येक लेक्चर काळजीपूर्वक करा. एकदा नाही दोनदा ऐका. हे लेक्चर्स ऐकायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. पहिल्यांदा ऐकताना तो 1च्या स्पीडवर ऐकायचा, नंतर सेकंड टाइम ऐकताना तुम्ही त्याचं स्पीड वाढवून देखील ऐकू शकता, म्हणजे तुमचा वेळ कमीत कमी खर्च होईल. आणि बाकीच्या गोष्टीमध्ये आपले टेस्ट सिरीज आहेत, परत आपले सराव प्रश्न आहेत, ते व्यवस्थित सोडवा. नक्कीच यश तुमच्या हातात येईल.
पुढे पहा आता काय केलं इथे. इथे संबंध कसा लावलाय पहा. हा एम जो आहे तो इथे काय झालाय रे, उलटा झालाय. म्हणजे काय केली, याची पाण्यातील प्रतिमा दिलेली आहे, बरोबर. स्टार्टिंगला पहिल्या एम ची पाण्यातील प्रतिमा असेल, तर या एस ची देखील काय असायला पाहिजे, पाण्यातील प्रतिमा. एस ची पाण्यातील प्रतिमा कशी येईल रे, अशी उलटी येईल. एस ची पाण्यातील प्रतिमा उलटी येईल. तर पहा आता असा एस पुढे दिसतो तुम्हाला. इथे आहे तसंच दिलाय त्यामुळे हे कटलं. इथे पण आहे तसंच आहे, हे देखील कट झालं. इथे मात्र या ठिकाणी किंवा या ठिकाणी दोन ठिकाणी आहे. आता पुढे जे च पाहूया. इथे एल साठी काय झाले रे, एल असा उलटा झालेला आहे. म्हणजे हा आरशातील एल झालेला आहे. हा काय झालेला आहे, आरशातील एल झालेला आहे. तर जे काय होईल, जे हा देखील काय होईल, आरशातील होईल. असं जे असं झालं पाहिजे ते. इथं उलट झालेले हे नाही येणार, हे मात्र येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं बरोबर येणार आहे. चला पुढचा प्रश्न पहा आता. इथे पण काय म्हटलंय, पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या व चौथ्या पदात संबंध आहे. तर तो ओळखून काय करायचं, आपल्याला उत्तर लिहायचं आहे. आता इथे काय दिले पहा, गोवा, पणजी, तर आसाम काय. तर हे पाहिलं तर तुमच्या एक लक्षात येत असेल, गोवा हे राज्य आहे आणि पणजी ही काय त्याची राजधानी. पणजी ही त्याची काय राजधानी. तर आसाम हे देखील राज्य आहे, तर त्याची राजधानी आपल्याला शोधावी लागेल. तर तुम्ही जे आपले भारतातील राज्य आहेत ते राज्य व त्याची राजधानी पाठ करणं अपेक्षित आहे. आपण म्हटलं तर त्याची एक पीडीएफ जी आहे, राज्य व राजधानी, त्याची पीडीएफ काय करूया, आपण आपल्या ऍपमध्ये शेअर करूया. ते फ्री मटेरियल मध्ये तुम्ही व्यवस्थित त्याला पाहून घ्या. आता सांगा मला, आसामची राजधानी काय येईल मग इथे, दिसपूर. आसामची राजधानी काय, दिसपूर. रांची कशाची राजधानी रे, रांची झारखंडची राजधानी. नंतर कोहिमा कशाची आहे, कोहिमा नागालँडची राजधानी. कशाची, नागालँडची. आणि गंगटोक सिक्कीमची राजधानी आहे. अशा रीतीने तुम्ही राज्य व त्याची राजधानी एक जर केलं, तर असा जर प्रश्न आला अचानक तर तो तुम्हाला जमेल. आता पुढे पहा, पुढे काय दिले, 3564 त्यासाठी 6 दिलेले आहे. 7827 अशी मोठी संख्या आहे, त्यासाठी काय. आणि ऑप्शन पहा किती छोटे आहेत. तर अशा वेळेस काय करायचं, आपलं काहीतरी वेगळं लॉजिक लावायचं. जसं की आता इथे मी काय करून पाहिलं, 3 अधिक 5 अंकांची बेरीज केली. 3 अधिक 5 अधिक 6 अधिक 4. 3 आणि 5 किती होतात, 8. 8 आणि 6 14. 14 आणि 4 किती रे, 18. 14 आणि 4 18. आता पहा यांची बेरीज किती आले, 18. आणि पुढे काय दिसतंय तुम्हाला, 6. म्हणजे हे 6 कसं काय आले असेल रे, त्याला जर आपण 3 ने भागलं, 18 ला जर आपण 3 ने डिवाइड केलं, 3 एक 3, 3 सक 18, 3 ने भागलं तर उत्तर 6 येतं. तसंच मग मी आता काय करणार, पुढची जी संख्या आहे त्याची अंकांची बेरीज करून घेणार. 7 आणि 8 15, 15 आणि 2 17, 17 आणि 7 24. 17 आणि 7 किती होतात, 24. आणि याला काय करणार मी, 3 ने डिवाइड करणार. म्हणजे 24 भागिले 3, 3 एक 3, 3 8 24. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही समसंबंध व्यवस्थितरित्या सोडवणार आहात. एक शेवटचे 2 प्रश्न पाहून घेऊया आकृत्यावरचे. आता इथे पहा काय केले, बाण या दिशेला होता, तो काय केला आता या दिशेला झालेला आहे. आता बाण तुम्हाला असा दिलेला आहे, उत्तरात तो कसा दिसेल असं तुम्हाला विचारलंय. आता इथे पहा, हा बाण इथे येण्यासाठी, हा बाण इथे आलेला आहे पुढच्या आकृतीत, त्यांनी किती अंतर कव्हर केलं रे, ही पूर्ण एक बाजू आणि ही अर्धी बाजू, म्हणजे दीड बाजू हे अंतर कव्हर केलंय. तर पुढच्या आकृतीत देखील काय करणार, तो दीड बाजू कव्हर करणार. म्हणजे आधी तो सपोज इथपर्यंत अर्धा गेला आणि अर्ध्यानंतर हा पूर्ण एक आला. म्हणजे त्या बाणाची जी स्थिती आहे, त्याचं स्थान कुठे येईल रे, असं येईल आणि तो तिरका होईल. आता अशा रीतीने तुम्ही याला सोडवणार आहात. मग अशी आकृती कुठे दिसते पहा, असा बाण असणारी आकृती फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसते आपल्याला. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. शेवटचा प्रश्न पाहूया आता याच्यावरचा. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, जर आकृतीमध्ये आकृती असं जर आलं असेल तर तुम्ही काय करणार, सिम्पली त्याला नंबर देऊन घेणार आहात, म्हणजे ते तुम्हाला सोडवायला सोपं जाईल. आता पहा, हा जो 3 नंबरचा गोल आहे हा सर्वात बाहेर आलेला आहे, मग त्याला आहे तसं 3 नंबर लिहून घेतला. हा चौकोन जो आहे 2 नंबरला गेले, म्हणजे इथं चौकोनाचा क्रमांक काय 1 तो तिथे लिहून घ्यायचा आणि त्रिकोणाचा क्रमांक काय 2. लक्षात येते. अशा रीतीने, आणि त्रिकोण काय झालेला, हा इथे सुलटा होता, तो इथे काय झालेला आहे उलटा. म्हणजे 2 नंबरची आकृती काय होती, इथं उलटी होती. आता पुढे पहा, मग इथे देखील काय असणार आहे, इथे संबंध 1 2 3 असा असणार आणि त्याचा पुढे क्रमांक काय होणार 3 1 आणि 2. म्हणजे 1 नंबरला कुठली आकृती असेल रे, इथे 1 नंबरला इथे प्रश्नचिन्हाच्या जागी वर्तुळ असणार आहे. 1 नंबरला वर्तुळ कुठे फक्त एकाच ठिकाणी आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 तुमचा बरोबर असणार आहे.
तर अशा रीतीने तुम्ही जर नंबर देऊन घेतले तर तुमचं उत्तर हे देणं खूप सोपं होऊन जातं. फक्त इथं काळजी ही घ्यायची की तुम्हाला आता प्रश्नचिन्ह स्टार्टिंगला दिलेले इथे, आणि इथे तुम्हाला नेहमी काय असायचं, प्रश्नचिन्ह या साईडला असायचं आणि इथे आकृती असायची. तर तेव्हा तुम्ही इथे 1, 2, 3 नंबर देणार आहात, कारण इथं जसं नंबरिंग तुम्ही केले तसंच इथंही करणं अपेक्षित आहे. म्हणजे इथे जर 3, 1, 2 येत असेल दुसऱ्या आकृतीत, इथे देखील 3, 1, 2 असंच नंबर देणं गरजेचं आहे. आणि त्यावरून मग तुम्ही 1, 2, 3 ला काय येईल हे काढणं अपेक्षित आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर बरोबर येणार आहे. अशा पद्धतीने आपण समसंबंध हा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये शब्दसंग्रह, आकृती व संख्या या सर्व घटकांचा अभ्यास केलेला आहे. आणि त्याच्यावर तुम्हाला दरवर्षी 5 क्वेश्चन्स विचारले जातात आणि 5 क्वेश्चनचे तुम्हाला 10 मार्क्स पूर्णपणे मिळणार आहेत. थांबूया या ठिकाणी आपण. पुढच्या लेक्चरमध्ये कूटप्रश्न हा टॉपिक घेऊन आपण भेटणार आहोत. धन्यवाद.